नमस्कार. तर आज आपण रोगनिदान विकृती विज्ञान पेपर 1चा पूर्वरूप हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण निदान याच्या नोट्स पाहिल्या होत्या व अशाच आपण निदान पंचकच्या नोट्स पाहणार आहोत. तर सिलेबस कॉपीनुसार पूर्वरूप या पॉईंटवर SAQ व LAQ असे दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर इथे तुम्ही पाहू शकता की डिफाईन स्थानसंश्रय, डिफाईन पूर्वरूप, त्याचे प्रकार, त्यानंतर पूर्वरूपाचे महत्त्व, स्थानसंश्रय आणि पूर्वरूप यामधील भेद किंवा साधर्म्य हे सर्व पॉईंट्स मस्ट नोचे आहेत. त्यामुळे ते आवश्यक करा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर सुरुवातीला स्थानसंश्रय. दोष समान आहार विहार केल्याने दोषांमध्ये वैषम्य निर्माण होते व व्याधी निर्माण होतात. व्याधी निर्मितीच्या 6 अवस्था सांगितल्या आहेत. दोष शरीरामध्ये ठराविक क्रमाने वाढतात. दोषवृद्धीच्या या ठराविक क्रमाला सुश्रुतांनी षटक्रिया काल असे म्हटले आहे. त्यातीलच 4थी अवस्था म्हणजे स्थानसंश्रय होय. स्थानसंश्रय म्हणजे शरीरामध्ये फिरत असलेले दोष दुर्बल धातू, मल किंवा दुर्बल स्रोतसामध्ये आश्रय होतात व तेथे ते व्याधी उत्पन्न होण्याची प्रक्रिया सुरू करतात. याच अवस्थेमध्ये दोषांची पूर्वरूपे शरीरावर दिसू लागतात. म्हणूनच या अवस्थेला पूर्वरूप अवस्था देखील म्हटले जाते. दोष जेथे आश्रय होतो त्या अवयवाच्या व्याधी उत्पन्न होतो. आता पूर्वरूप. प्रत्यक्ष व्याधीची विशिष्ट लक्षणे उत्पन्न होण्यापूर्वी अनेक वेळा काही प्राथमिक लक्षणे उत्पन्न होतात. उदाहरणार्थ ज्वर येण्यापूर्वी डोळ्यांची आग होणे, निरुत्साह इत्यादी. पूर्वरूपाची व्याख्या. प्रागरूपीयेन लक्ष्यते उत्पित्सुरामयो दोषविशेषेण अधिष्ठित लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीन तद यथायथम. वाग्भट निदानचा श्लोक आहे. व्याधीची चिकित्सा लक्षणे उत्पन्न होण्यापूर्वी पुढे होणाऱ्या व्याधीची अस्पष्ट लक्षणे दिसणे त्यालाच पूर्वरूप असं म्हणतात. परंतु व्याधीची दोष वैशिष्ट्ये समजत नाहीत. पूर्वरूपाने पुष्कळ वेळा वर्तमानाचे ज्ञान होण्यास सहाय्यक होते. उदाहरणार्थ वर्तमान व्याधी रक्तपित्त आहे की प्रमेय याविषयी संदेह उत्पन्न झाला, कारण मूत्रप्रवृत्ती हळदीच्या रंगाची व रक्तयुक्त आहे. अशा वेळी रुग्णास पूर्वी दात मळकट, अंग चिकट होणे ही पूर्वरूपाची लक्षणे होती का ते पाहावे. जर लक्षणे असतील तर त्यास प्रमेह मानावा व लक्षणे नसतील तर तो व्याधी रक्तपित्त आहे असे समजावे. षटक्रियाकालमधील 4थ्या अवस्थेमध्ये दोषदृश्य समूर्छना होते व पूर्वरूप लक्षणे दिसतात. पूर्वरूपाचे प्रकार. द्विविध ही पूर्वरूपम भवंती. सामान्य, विशिष्ट. 2 प्रकार आहेत, सामान्य आणि विशिष्ट. तर एक एक पाहूयात. पहिल्यांदा सामान्य पूर्वरूप. दोषदृश्य समूर्छना घडत असताना व्याधीची लक्षणे उत्पन्न होतात व लक्षणावरून पुढे उत्पन्न होणाऱ्या व्याधीची कल्पना करता येते, पण दोष कोणत्या प्रकारचा आहे हे सांगता येत नाही. त्यास सामान्य पूर्वरूप असे म्हणतात. यानंतर विशेष पूर्वरूप. दोषही थोड्या प्रमाणात सूचित करतात. दोष लक्षणे अल्प, अस्पष्ट आणि सौम्य आलेली असतात. म्हणजे आपण याच्यामध्ये दोष सांगू शकतो. शरीर पूर्वरूप. त्याचे प्रकार आहेत. शारीर पूर्वरूप. ज्वरामध्ये आलस्य, जृंभा. मानस पूर्वरूप. कोणत्याही गोष्टीची इच्छा नसणे, हितकर उपदेश करणाऱ्या माणसाचा तिरस्कार करणे. त्यानंतर शरीर मानस पूर्वरूप. आंबट खारटची आवड. विपरीत पूर्वरूप. अतिसाराच्या पूर्वरूपात मलावष्टंभ हे पूर्वरूप दिसणे. नाहीशी होणारे पूर्वरूप. व्याधी होत असताना नाहीशी होतात. अधिक होणारे पूर्वरूप. व्याधी होत असताना अधिक होणारे पूर्वरूप. तर हे होते काही विशेष पूर्वरूपाचे प्रकार. नेक्स्ट पॉईंट आहे पूर्वरूप महत्त्व. चिकित्सामध्ये व्याधीचे पूर्वरूप सांगितले नाही तर पूर्वरूप कालीच करावयाची चिकित्सा उपयोगात आणता येणार नाही. उदाहरणार्थ ज्वराच्या पूर्वरूपात लघु आहार लंघन सांगितले आहे. तसेच वातज्वरामध्ये घृतपान करायला सांगितले. पूर्वरूप काली करावयाचे उपचार पुढील व्याधी उत्पन्न होऊ नये किंवा झाल्यास त्याचे सौम्य राहावे यासाठी सांगितले आहे. दुसरं महत्त्व आहे व्याधीचे साध्यसाध्यत्व. व्याधी साध्य आहे की असाध्य हे जाणण्यासाठी पूर्वरूपाचा उपयोग होतो. व्याधी विनिश्चयासाठी. रक्तपित्त व प्रमेह यातील वेगळेपणा काही अवस्थेत ओळखता येत नाही, जसं आपण मागे उदाहरणात पाहिलं. तशा वेळेस पित्त किंवा रक्तदृश्य वर्णाची मूत्रप्रवृत्ती होत असेल, प्रमेहाची पूर्वरूप नसतील तर त्यास व्याधीस रक्तपित्त मानावा. म्हणजे याद्वारे आपण व्याधी विनिश्चय देखील करू शकतो. तर यातील शेवटचा पॉईंट म्हणजे असा की स्थानसंश्रय व पूर्वरूप. प्रकोपित झालेले दोष स्थानसंश्रय करीत असताना भविष्यकालीन व्याधीची जी लक्षणे उत्पन्न करतात त्यांना पूर्वरूप असे म्हणतात. पूर्वरूपाची ही सर्वात चांगली व्याख्या आहे. स्थानसंश्रय करणारे दोष पूर्वरूप उत्पन्न करतात हे अधिक योग्य आहे. दोषांचा स्थानसंश्रय पूर्ण झाल्यावर नंतर रूप किंवा लक्षणं उत्पन्न होतात. तर ह्या होत्या स्थानसंश्रय व पूर्वरूप संबंधित नोट्स. तर त्या तुम्ही पॉज करून राईट करू शकता. व निदान पंचकच्या इतर नोट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.